असाच काही मोर्चा काढण्यात येणार आहे का आणि तो कधी काढणार? नाही, आत्तापर्यंत आम्ही सरकारची वाट पाहत होतो की आमच्या जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला कुठेतरी सोडवणूक करण्यासाठी सरकार काही पुढाकार घेईल किंवा त्याच्या प्रशासनाच्या मार्फत आमच्यापर्यंत येईल. परंतु इथं एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब ह्या दोघांव्यतिरिक्त तिसरा कोणीही सरकारचे प्रतिनिधी आलेले नाही आणि म्हणून आज चौथा दिवस आहे आणि लोक ज्याच्या त्याच्या तालुक्यामध्ये ज्याच्या त्याच्या पोलिसांनी तिथं आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. कोणी प्रांत ऑफिसवरती आहे तर कोणी तहसील ऑफिसवरती आहे, कोणी रस्त्यावरती आहे आणि आतापर्यंत कुठलंच काही नाही. म्हणून आज आम्ही संध्याकाळी जे काही कार्यकर्ते इथं आमचे आलेले आहेत, जिल्ह्यातील प्रमुख नेते आमच्या पक्षाचे ते आलेले आहेत. आम्ही चर्चा करतो आहे प्रत्येक तालुक्याची काय पोझिशन आहे, तयारी कशी आहे हे पाहून आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत. कारण लोक तर तिथं जे बसलेले आहेत ते सगळ्या तयारीनिचे आहेत. म्हणजे प्रत्येकाकडे ट्रॅक्टर, टँकर, पिकअप ह्याच्यामध्ये साहित्य, गोधड्या, त्याच्याबरोबर जळणाचं सरपण, स्वयंपाकाची भांडी, स्वयंपाकासाठी लागणारं शिदा हे सर्व रेडी आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मुंबईकडे निघण्याची तयारीने आम्ही तिथून आता निर्णय घेणार आहोत. आता आमची बैठक झाल्यानंतर पुढचा निर्णय काय, कसा घ्यायचा, कधी निघायचं, कोणत्या तालुक्याने कशी तयारी करायची याचा निर्णय होईल आणि त्या पुढची कारवाईला सुरुवात होईल.